एका माजी सैनिकानं 2002 साली पुण्याच्या इंदापूरमध्ये एका कंपनीची स्थापना केली. ज्या कंपनीची स्थापना झाली होती ती शेतकरी आणि ग्राहक या दोघांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणि आज या कंपनीचं रूपांतर कोटींच्या साम्राज्यामध्ये झालंय. दशरथ माने यांनी 2002 साली सोनाई डेअरीची स्थापना केली आणि ही स्थापना करत असताना त्यांचा एकच उद्देश होता की शहरात राहणारी जी लोक आहेत, शहरात राहणारे जे ग्राहक आहेत, त्यांच्यापर्यंत चांगल्या प्रतीचं, चांगल्या गुणवत्तेचं दूध त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि दुसरं त्याच्या मागचा हेतू होता की जे शेतकरी आहे त्यांना त्यांच्या दुधाला चांगला दर मिळाला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी आपले जे प्रयत्न आहे ते सुरू केले. त्यांनी सगळ्यात पहिले सोनाई जी डेअरी आहे त्याच्या माध्यमातून सोनाई पशु आहार म्हणजे शेतकऱ्यांच्या गायींना लागणारा सकस आहार, सकस पशुखाद्य त्यांनी सोनाई डेअरीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं. त्यांचं सरकी असो किंवा त्यांचं कांडी यांसारखे त्यांचं जे पशु आहार आहे यातनं शेतकऱ्याला चांगल्या प्रतीचा पशु आहार मिळायला लागला, तोही माफक दरात. आणि त्या माध्यमातून त्याच्या दुधाचं जे फॅट आणि एस-एन-एफ होते याची गुणवत्ता वाढली आणि इनडायरेक्टली शेतकऱ्याला चांगल्या जो दर आहे त्याच्या दुधासाठी मिळायला लागला. नुसतं सोनाईलाच दूध देणं असं कुठल्याही शेतकऱ्याला बंधनकारक नव्हतं. सोनाईचा पशु आहार यूज करून तो त्याला हवं असणाऱ्या किंवा त्याच्या भागात असणाऱ्या डेअरीला तो दूध देतोच. इनडायरेक्टली सोनाई डेअरीनं त्यांचं पशु आहार ज्या शेतकऱ्यांना ते द्यायचे त्यांना चांगल्या दरात त्यांच्याकडनं दुधाची खरेदी करायची आणि चांगलं क्वालिटीचं, चांगल्या गुणवत्तेचं दूध ते शहरातले त्यांचे जे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांनी पोहोचवायला सुरुवात केली. नुसतं दूध नाही तर दही किंवा दुधापासून बनणारे अन्य पदार्थ, त्याचबरोबर मिल्क पावडर यांसारखे प्रोडक्ट ते ग्राहकांपर्यंत, शहरात राहणाऱ्या त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायला लागले आणि ग्राहकांना सोनाई दूध जी त्याची ती गुणवत्ता ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्यांचाही ट्रस्ट त्या सोनाई डेअरीवर निर्माण व्हायला लागला. आणि ह्या माध्यमातून ज्यावेळी सुरुवात झाली होती सोनाई डेअरीची त्यावेळेस त्यांचं दिवसाचं जे कलेक्शन होतं ते होतं फक्त 12,000 लिटर. बट आत्ता जर त्यांचं दिवसाचं जर कलेक्शन बघितलं ते 5,00,000 लिटरच्या आसपास. सोनाई डेअरी ही म्हणजे दशरथ माने यांची फक्त एक संकल्पना नव्हती, तर त्यांनी पुण्याच्या इंदापूरमध्ये निर्माण केलेला लाखो कामगारांसाठीचा रोजगार होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी चांगलं उत्पन्न मिळवून देणारं, चांगला दर मिळवून देणारं एक प्रोडक्ट होतं आणि शहरातले जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी चांगल्या प्रतीचं दूध मिळणारी एक डेअरी होती. आणि दशरथ माने यांनी सुरू केलेला हा जो प्रवास आहे, त्यांनी छोट्यातनं सुरुवात केलेल्या या विश्वाची आज 10,000 कोटीचं त्यांचं साम्राज्य बनलंय. धन्यवाद.